अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माने गटाची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी माजी सरपंच किरण भोसले यांनी आतिश शिंगेंसाठी प्रचारात पायाला जणू भिंगरी बांधली आहे। हा उमेदवार म्हणजे कामाचा माणूस असून कोणतेही पद नसताना 13 कोटीची विकास कामे केली आहेत, हे विसरून चालणार नाही। गावात सामाजिक सलोखा, एकोपा व शांतता राहावी ही माझी प्रामाणिक भावना आहे। काही ठिकाणी आतिशबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। माझी कळकळीची विनंती की धैर्यशील दादा माने यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मायबाप मतदारांनी मतांच्या रूपाने आतिश शिंगे व माया लोखंडे यांना ठाम साथ द्या, असे नम्र आवाहन मराठा समाजातील प्रमुख नेते माजी सरपंच किरण भोसले यांनी महामीडिया 24 न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। थोडक्यात जाणून घेऊया। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचलो आहोत रुकडी गावचे माजी धडाकेबाज सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी 5 वर्ष रुकडीचं सरपंच म्हणून नेतृत्व केलं, ते किरण भोसले अण्णा, नमस्कार, स्वागत आहे आपलं। आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आतिश शिंगे यांच्या प्रचारामध्ये किंबहुना त्यांच्या उमेदवारी त्यांच्या जाहीर होण्याच्या आधीपासून त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय आहात। आज आपण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये पायाला भिंगरी बांधून गाव टू गाव, घर टू घर प्रचार करत आहात। हा प्रचार करत असताना आपला काय अनुभव आला, काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? नमस्कार, मी आज या आतिश शिंगेंच्या उमेदवारी मिळवण्यापासून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार करत असताना रुकडी, चोकाक, हिरले, माले, हलोंडी, मौजे तासगाव, मौजे वडगाव या सर्व ठिकाणी मी फिरलो आणि एकंदरीत बघितलं तर आतिश शिंगेंना किंबहुना माने गटाचे उमेदवार शिवसेनेचे म्हणून धैर्यशील दादांचा एक उजवा हात म्हणून त्यांना जे मतदारांचा जो सपोर्ट मिळतोय ते खरंच वाखाणण्या गट आहे। त्यांची उमेदवारी दिल्याचं निश्चित दादांना किंवा शिंदे गटाला समाधान आहे, कारण ह्यांनी गेले 3 वर्षे आतिश शिंगेने जवळजवळ 12 ते 13 कोटीची कामं निरनिराळ्या फंडातून केलेली आहे। की जो माणूस ह्या तरुण उमेदवाराला जिथं त्याच्याकडे काय लेवल नाही अशा माणसाला एवढे मोठ्या प्रमाणात कामं करू शकतोय, निरनिराळ्या वॉर्डात, निरनिराळ्या भागात, निरनिराळ्या गावात, त्याला जिल्हा परिषदेला पाठवणं अगदी गरजेचं आहे हे लोकांच्याही लक्षात आले। त्यामुळे लोकांनी त्याला भरभरून आपलं सहकार्य देऊ केले। मी बघितलं की प्रत्येक गावात, म्हणजे मतदारच नव्हे तर त्या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच यांनी सुद्धा नाही आतिशने आमचं हे काम केलं, ते काम केलं, अशा प्रतिक्रिया देऊन त्यांनी बरंचसं सहकार्य आता देत आहेत त्यांना। आणि आतिश निवडून येणाऱ्यात काय वादच नाही, परंतु काही समाजघातक प्रवृत्ती करून त्यांच्या विरुद्ध काही अपप्रचार करणे, हे करणे चालू केलेलं आहे। पण खरोखरच जर आम्ही सुद्धा ह्या यंत्रणेतून किंवा ह्याच्यातून जात असताना लक्षात येते की आतिश शिंगे विरुद्ध हा चुकीचा प्रचार चालू आहे आणि हा प्रचार खरंच करू नये, करणाऱ्यानं करू नये। समाज एक राहायला पाहिजे, गाव एक राहायला पाहिजे, देश एक राहायला पाहिजे, ह्या निष्ठेनं आपण राहिलं पाहिजे प्रत्येक मतदारानं। आणि हे उमेदवारी जर करणारे लोक जर असे करत असले तर चुकीचं आहे। आणि या आतिश शिंगेंना खरोखरच माझा नव्हे तर रुकडी गावचा पूर्ण पाठिंबा आहे। रुकडी गावामध्ये फक्त गावापुरतं जर बोलायचं झालं तर आम्ही आतिश शिंगेंना जवळजवळ 2,500 ते 3,000चं मताधिक्य रुकडी गावामधून देणार आहे। आणि रुकडी गावामधून एवढं मताधिक्य देणार याचं कारण पण तसं आहे की रुकडी गावामध्ये निरनिराळ्या भागात आतिश शिंगेंनी केलेली कामं, धैर्यशील दादाने खासदार झाल्यानंतर केलेली कामं, माने वहिनींनी केली कामं, पूर्वी माने साहेबांनी या गावावर केलेलं प्रेम, या सगळ्याची भरपाई, या सगळ्याची शिदोरी ही आतिश शिंगेच्या पारड्यात पडणार आहे। त्यामुळं यात मला काहीच शंका वाटत नाही। आतिश शिंगे निवडून आल्यात जमाय, त्याचा गुलाल आत्तासुद्धा आम्ही आणून ठेवलेला आहे, म्हणाल काय हरकत नाही। पण याच्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला काय द्यायची, किती जरी असे हे आहेत की व्यक्ती आहेत की त्यांनी मला येऊन सांगितलं तुम्ही चांगलं काम केलं आतिशच्या मागे राहायला। एकंदरीत आता वातावरण बघितलं असता, परिस्थिती बघितलं असता तर लक्ष्मीचा वावर
या मतदारसंघामध्ये जोरदार फोफावताना दिसत आहे. याबद्दल आपलं मत काय आहे? खरं वास्तविक लक्ष्मी दोन प्रकारची असते. काय, एक लक्ष्मी जे दोन प्रकारचे, याचा अर्थ असा आहे की एक कामाच्या स्वरूपातली लक्ष्मी आणि एक पाकिटाच्या स्वरूपातली किंवा पासच्या स्वरूपातली लक्ष्मी. पास आणि पाकिट हे काय आयुष्याला कायम पुरणारं नाही, पण एखादं काम आपल्या गावात झालं, एखादा रस्ता झाला, एखादं एक समाज मंदिर झालं किंवा एखादे शौचालयासारखे इमारती हे जे उभा राहिल्या, तर ते कायमस्वरूपी आपल्याला मिळणार आहे. आणि हे कायमस्वरूपी मिळणाऱ्या ज्या लक्ष्मी आहेत, ह्या लक्ष्मीकडं बघावं आणि त्या लक्ष्मीचं दर्शन आतिश शिंगे करू शकतोय. दुसरा कोण उमेदवार त्यांचं काय म्हणजे हे नाही की एक पक्ष हा शिवसेना पक्ष आता सत्तेत आहे आणि सत्तेत असल्यामुळं त्यांना एक आम्हाला कुठल्याही कामाला, समाज मंदिर असतील किंवा समाजाच्या कंपाऊंड वॉल असतील, कब्रस्तानसारख्या ह्याच्या किंवा इतर काही कामं असतील, तर ही कामं या आतिश शिंगेच्या माध्यमातून निश्चित होतील आणि होत राहतील. कारण हीच लक्ष्मी खरी लक्ष्मी आहे, हे सगळ्या मतदारांनी ओळखावं. आणि या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना की दोन्ही म्हणण्यापेक्षा तिन्ही उमेदवारांना, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद, प्रत्येका सगळ्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. याच्यावर शिक्का मारून दोघांनी तिघांनाही प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.